कोळी आवडते तर पूर्णाचे कोळी खाऊन जावं लागेल त्यांना. रात्री 11 वाजता उठले पाहिजे. तुझं म्हणते किंवा मला इंग्लिश पाहिजे तर त्यांना इंग्लिश करून द्यावं लागेल. मान्य आहे का? आपलं लक्षात ठेवा का? हा बरोबर. हा प्रत्येक वचन ऐकून घ्या म्हणजे रेकॉर्ड करा. राजस्फोटाय समावृताधव विष्णुस्त्वा नमतु. दुसऱ्या बेलचं महत्व ते म्हणते शृंगार करायचा नाही. मला सिंपल राहायला आवडतं. शृंगार करायचा नाही. ब्युटी पार्लरला जायचं नाही. चालेल का? लग्न अजून लागायचं बरं का? ब्युटी पार्लरवाले आलेले विचार करा अजून. चालेल ना? प्रेमपदे भव राजस्फोटाय सदामृता भव विष्णुस्त्वा नमतु. सुखात सगळे बरोबर असतात. बरोबर आहे. दुःखामध्ये खूप कमी लोक असतात. पण दुःखात पण तुमच्या पाठीशी नेहमी राहील. कुठलेही अडचण आली त्या अडचणीमधून आपण निघून जाण्याचा तुम्हाला मदत करेल. तुम्हाला सपोर्ट करेल. सहकार्य करेल. मान्य आहे ना? नक्की ऐकून घ्यावं का? आता एक मिनिट. आता तुम्ही पुढे ते मागे फक्त उलट करून घ्या. फक्त उलट काढून घ्या. बरोबर. आता तुम्ही त्यांचा हात धरायचा. चत्वारि पदे भव राजस्फोटाय समावृता भव विष्णुस्त्वा नमतु. आता वचन तुमचं करताय. वचन तुमचं करताय. ज्यावेळेस तुमची अर्चा होईल त्यावेळेस तुमच्या अर्चेमध्ये पत्नी ही शेजारीच पाहिजे. जोपर्यंत पत्नी शेजारी बसणार नाही तोपर्यंत त्या पूजेचं फलप्राप्ती तुम्हाला मिळणार नाही. पत्नी असतानाच पूजेला बसायचं. मान्य आहे ना? पंचपदे भव सदामृता भव विष्णुस्त्वा नमतु. बघा